हाय फ्रेंड्स, मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे अंडा भजी। नेहमी आपण कांदा भजी, बटाटा भजी, गिलक्याची भजी असे वेगवेगळे व्हेज भजी खाऊन कंटाळतो, तर त्यासाठी मी आज तुम्हाला नॉनव्हेजमध्ये अंडा भजीची रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया। अंडा भजी बनवण्यासाठी मी इथे 3 बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत। अंडे छान बॉईल करून घेतलेले आहेत, हे बघा अशा प्रकारे। आता आपण त्यांना कट करून घेणार आहोत। तर कट करताना आपल्याला गोल साइज मध्ये कट करून घ्यायचे आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे। प्रथम आपण पीठ मळून घेऊया। हे बघा एका बाउल मध्ये मी 1 वाटी भरून चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि पीठ घालून झाल्याच्या नंतर 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालत आहे, पाव चमचा हळद घालत आहे आणि पाव चमचा मी धनेपूड घालत आहे आणि 1 चमचा भरून ओवा घालत आहे। ओव्याने आपल्या भजीला छान टेस्ट येते। आमच्या इकडे जळगाव साइडला आम्ही भजीच्या पिठात ओवा हे घालतच असतो, तर त्यासाठी मी ओवा घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून ते छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर पाणी टाकून आपण त्याला पीठ मळून घेऊया। तर आता आपलं या ठिकाणी पीठ हे मळून झालेलं आहे। आता हे जे अंडी आपण कट करून घेतलेली होती त्यावर आपण मसाला लावून घेणार आहोत। तर 1 चिमूटभर मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यावर मी टाकत आहे। त्यानंतर आपण हळद घालूया। हळद पण आपल्याला चिमूटभरच टाकायची आहे आणि चिमूटभरच मी धनेपूड टाकत आहे आणि धनेपूड आपली घालून झाल्याच्या नंतर त्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे। म्हणजे हा मसाला जो आहे ना तो अंड्याला छान लागला की मग आपण अंडे तळायला घेऊया। तर हे बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि अंड्यांना पण मसाला लावून झालेला आहे। तर या ठिकाणी आपलं तेल पण छान तापलेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। तर हे जे अंडे आपण कट करून त्याला छान मसाला लावून घेतलेला आहे। तर हे बघा हे जे पीठ मी भिजवून घेतलेलं होतं, जे पीठ मळून घेतलेलं होतं ते अगदी घट्ट आणि जास्त पातळही केलेलं नाही आहे, मीडियम करून ठेवलेलं होतं। तर अशा प्रकारे त्यामध्ये अंडं छान घोळवून मग तेलात सोडायचं आहे आणि वरून त्यावर असं तेल टाकायचं आहे, म्हणजे वरची साईड पण त्याची छान भाजली जायला पाहिजे। आपल्याला छान खालची बाजू मस्त खरपूस होईल तोपर्यंत असं वरून तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपली खालची बाजू छान खरपूस झाली की मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर हे बघा तुम्ही बघू शकाल की आपली खालची बाजू पण बऱ्यापैकी झालेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे छान आपल्याला ते दोघी बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तेलात होऊ द्यायचे आहे। तर हे बघा आपली छान मस्त भजी छान क्रिस्पी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता दोघी बाजू छान भाजून झालेले आहे। तर अशा पद्धतीने आपली अंडा भजी तयार आहे। तर हे बघा खूप छान लागते, चवीला अप्रतिम लागते। आम्हाला सगळ्यांना खूप आवडते म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे। अंडा भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते अंडा भजी। सगळे खूप आवडीने खातात, लहान मुलं पण खूप आवडीने खातात। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।